श्री स्वामी समर्थ. काल आपण पाहिलं की स्वामींची कृपा नेमकी कोणावर होते. आजचा विषय तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या अत्यंत जवळचा आहे. स्वामींचा तो अजरामर मंत्र, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगात माणसाकडे सगळं काही आहे, पण एक गोष्ट नाहीये, ती म्हणजे शांतता. प्रत्येक मनाच्या कोपऱ्यात एक भीती दडलेली आहे. कुणाला भविष्याची भीती, कुणाला आजारपणाची भीती, कुणाला नाती तुटण्याची भीती, तर कुणाला अपयशाची भीती. या सर्व भीतींच्या अंधारात जेव्हा आपण चाच पडतो, तेव्हा स्वामींचा हा एक मंत्र एखाद्या मशालीसारखा उजेड देतो. आज आपण या मंत्राचा अर्थ फक्त शब्दांनी नाही, तर भावनेने समजून घेणार आहोत. आपल्याला भीती का वाटते? कारण आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत. जेव्हा संकट येतं तेव्हा आपली माणसं मागे सरकतात. पण स्वामी म्हणतात, अरे तू एकटा कसा, मी आहे ना. स्वामींच्या चरित्रात एक सुंदर गोष्ट येते. स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा अनेक लोक त्यांच्याकडे आपली गाऱ्हाणी घेऊन येत. एकदा एक माणूस प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आला. त्याला वाटत होतं की त्याच्यावर कुणीतरी करणी बाधा केली आहे किंवा त्याचं काहीतरी वाईट होणार आहे. तो थरथर कापत होता. स्वामींनी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि जमिनीवर जोरात हात आपटून ओरडले, कोण आहे तुझा शत्रू? आम्ही असताना तुला मरायची भीती वाटते? भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. स्वामींच्या त्या गर्जनेत इतकी शक्ती होती की त्या माणसाची भीती एका क्षणात पळून गेली. मित्रांनो, स्वामींच्या पाठीशी असण्याचा अर्थ काय? पाठीशी असणं म्हणजे संकट आल्यावर ते संकटच गायब करणं असं नाही, तर त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभं राहण्याचं बळ देणं म्हणजे स्वामींची साथ. चला, स्वामींच्या एका अगाध लीलेमध्ये शिरूया. एका भक्ताचं जहाज समुद्रात अडकलं होतं. चहूबाजूंनी वादळ सुटलं होतं. जहाजावरील प्रत्येकाला वाटलं, आता आपला अंत निश्चित आहे. तो भक्त स्वामींचा निस्सीम सेवक होता. त्याने डोळे मिटले आणि फक्त स्वामींचा धावा केला. त्याने ओरडून सांगितलं नाही, त्याने फक्त मनातून हाक मारली, स्वामी वाचवा. त्याच वेळी अक्कलकोटमध्ये स्वामी बसले होते. अचानक स्वामींचे अंग ओले झाले, जणू काही ते स्वतः समुद्रात होते. स्वामींनी तिथूनच अभय दिलं. आणि काय आश्चर्य, समुद्रातलं वादळ शमलं, जहाजाला मार्ग मिळाला. जेव्हा तो भक्त अक्कलकोटला आला तेव्हा स्वामी त्याला बघून हसले आणि म्हणाले, काय, खूप घाबरला होतास ना? पण विसरू नकोस, मी तिथेही तुझ्या पाठीशी होतो. या लीलेतून काय शिकायला मिळतं? तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, तुम्ही स्वामींना हाक मारली की ते तिथे हजर आहेत. स्वामी हे केवळ अक्कलकोटच्या मूर्तीत नाहीत, ते चराचरात आहेत. मी पाठीशी आहे हे स्वामींचं वाक्य म्हणजे विश्वासाची सर्वोच्च सीमा आहे. आता तुम्ही म्हणाल, स्वामी, हे तर जुन्या काळातल्या गोष्टी झाल्या. आजच्या काळात स्वामी आम्हाला कसे वाचवतील? मित्रांनो, आजही स्वामींचे अनुभव लाखो लोक घेत आहेत. जेव्हा तुमची नोकरी जाते आणि अचानक तुम्हाला दुसरी संधी मिळते, तेव्हा तो स्वामींचाच हात असतो. जेव्हा डॉक्टर हात टेकतात आणि एखादा रुग्ण चमत्कारिकरित्या बरा होतो, तेव्हा तो स्वामींचाच भिवू नकोस हा मंत्र असतो. आपली चूक काय होते? आपण संकट आलं की का रडतो? आपण तक्रार करतो. त्याऐवजी प्रार्थना करा. स्वामी म्हणतात, तू कशाला काळजी करतोस? तुझे ओझे मी वाहतो आहे, तू फक्त तुझे कर्म कर. जर आपण प्रामाणिक असू, आपलं मन शुद्ध असेल, तर स्वामींना यायला उशीर लागत नाही. ज्याच्या हृदयात स्वामी राहतात त्याला काळही घाबरतो. आता आपण सर्वजण 5 ते 10 मिनिटे शांत बसूया. डोळे मिटून घ्या. विचार करा की तुमच्यासमोर साक्षात स्वामी बसले आहेत. त्यांचे ते तेजस्वी डोळे, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते आश्वासक हास्य. ते तुमच्याकडे बघून म्हणतायत, बाळा, नको घाबरूस, मी आहे ना. तुमची जी काही संकटं असतील, जी काही दुःख असतील, ती स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि माझ्यासोबत मनापासून नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज आपण हे शिकलं की भीती ही फक्त मनात असते, पण स्वामी हे सत्यात असतात. जोपर्यंत तुमचा विश्वास अढळ आहे, तोपर्यंत तुमचं कुणीही वाईट करू शकत नाही. स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवा, ते तुम्हाला कधीच वाऱ्यावर सोडणार नाहीत. उद्याचा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक जण विचारतात, स्वामी, आम्ही सेवा तर करतो, पण आमची सेवा योग्य पद्धतीची आहे का? उद्या आपण पाहणार आहोत स्वामींची सेवा करताना टाळायच्या महत्त्वाच्या चुका आणि प्रभावी सेवा करण्याची पद्धत. हा भाग चुकूनही चुकवू नका. आजची ही चर्चा, हे विचार तुम्हाला कसे वाटले? तुम्हाला स्वामींचा भिवू नकोस हा अनुभव कधी आला आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा आजचा दिवस आणि येणारा काळ सुखमय जावो. स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहोत हीच चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.